गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, त्यामुळे आपण उन्हाळा स्पेशल आणि उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी घरच्या घरी फ्रूट सॅलड कसे बनवायचे ही रेसिपी पाहणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहेत ताजी असणारी फळे। यामध्ये मी हिरवी द्राक्षे काही घेतलेली आहेत, काळी द्राक्षे घेतलेली आहेत, एक डाळिंब, सफरचंद आणि चित्री जातीची केळी घेतलेली आहे। फ्रूट सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम मी दूध घेतलेले आहे अर्धा लिटर। आता यापैकी 2 पळ्या दूध मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि बाकीचे सर्व दूध लो फ्लेमवरती तापायला ठेवते। आता या वाटीतल्या दुधामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालते आणि याची पेस्ट करून घेते। यामध्ये गाठी बिलकुल राहता कामा नये। दूध मंद गॅसवरतीच तापवून घ्यायचं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर साधारण 5 मिनिटं आटू द्यायचं आहे आणि दूध सारखं हलवत राहायचं आहे। आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं दूध हळूहळू घालायचं आहे। एका हाताने कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं दूध घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने दूध हलवत राहायचं आहे, म्हणजे दुधामध्ये याच्या गाठी होत नाही। आता दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। साखरेचं प्रमाण असणार आहे फक्त अर्धी वाटी साखर, कारण की यामध्ये आपण जे फ्रूट्स ॲड करणार आहोत त्यांचा गोडवा सुद्धा या सॅलडमध्ये उतरणार आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण अतिशय मर्यादित ठेवायचं आहे। यामधील साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतर फ्रीजमध्ये गार होण्यास ठेवायचे आहे। आपण निवडलेल्या फळांपैकी काळी द्राक्षे, हिरवी द्राक्षे आणि सफरचंद स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि फळे घेताना अगदी ताजी असलेलीच घ्यायची आहेत। द्राक्षांची निवड करताना कडक असणारी द्राक्षे घ्यायची आहेत, जास्त मऊ पडलेली द्राक्षे आपल्याला घ्यायची नाही। सर्व फळे धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। आता यामधील पहिले काळी द्राक्षे मी चिरायला घेते। काळी द्राक्षांचे फक्त 2-2च तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। या द्राक्षांचे तुकडे करताना मी उभे तुकडे केलेले आहेत। सर्व द्राक्षांचे तुकडे करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी हे काढून घेते। आता हिरव्या द्राक्षांचे तुकडे करून घेऊया। हिरवे द्राक्ष मी कापताना आडवे कापलेले आहेत बघा, साधारण अशा प्रकारे। दोन्ही द्राक्षे वेगवेगळे कट केलेले आहेत, म्हणजे फ्रूट सॅलडमध्ये त्यांचा लुक खूप छान दिसून येतो। त्यामुळे काळी द्राक्षे उभी आणि हिरवी द्राक्षे आडवी मी चिरून घेतलेले आहेत, साधारण अशा प्रकारचे। फ्रूट सॅलडसाठी आपण जेव्हा द्राक्षे घेतो तेव्हा द्राक्षे ही गोडच असलेली पाहिजेत, आंबट द्राक्षे फ्रूट सॅलडसाठी चालणार नाहीत। आता डाळिंबाचे दाणे मी काढून घेते। डाळिंब सिलेक्ट करताना सुद्धा मऊ डाळिंब सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे असे डाळिंब की ज्यांच्या बिया कडक नसतील, मऊशीर असतील। म्हणजेच डाळिंबाच्या दाण्यांमधील आतला जो भाग असतो पांढरट, तो अगदी मऊ असला पाहिजे। अशा प्रकारचं डाळिंब फ्रूट सॅलडमध्ये अगदी छान लागतं, त्यामुळे अशाच डाळिंबाची निवड आपल्याला करायची आहे। डाळिंबातील सर्व दाणे मी काढून घेते। अगदी लालबुंद डाळिंबाचे दाणे आपल्या फ्रूट सॅलडची शोभा वाढवतात आणि याबरोबर टेस्टला सुद्धा अप्रतिम लागतं। सफरचंद सुद्धा धुवून घेतलेले आहेत। आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते। सफरचंदाचे तुकडे करताना सालं काढायची गरज नाही आणि आता केळीची सालं काढून घेतलेली आहेत, त्यांचे बारीक स्लाइस करून घेते। एका भांड्यामध्ये सफरचंदाची सर्व बारीक केलेली तुकडे काढून घेते आणि याबरोबरच केळीचे सुद्धा सर्व स्लाइसेस काढून घेते आणि शेवटी कापलेली द्राक्षे आणि डाळिंबाचे दाणे ॲड करते। डाळिंब आणि द्राक्षांचे कापून झाल्यानंतर फ्रीजमध्ये 1 तास ठेवायचे आहेत, त्यानंतर सॅलडसाठी वापरायचे आहेत। सॅलड बनवण्यासाठी तयार केलेलं गार झालेलं दूध आता यामध्ये ॲड करते। अगदी थिक असं हे दूध तयार आहे। फक्त 2च तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तरीसुद्धा त्याला दाटनेस पण आलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेते आणि मस्त डिलिशियस फ्रूट सॅलड आपलं तयार आहे। आता सर्व करायला घेऊया। त्यासाठी एक काचेचा बाउल मी सिलेक्ट केलेला आहे, त्यामध्ये फ्रूट सॅलड सर्व करते। फ्रूट सॅलडसाठी निवडलेली सर्व फळे ही वेगवेगळ्या रंगाची आहेत, त्यामुळे अत्यंत अप्रतिम लूक या फ्रूट सॅलडला आलेला आहे। या फ्रूट सॅलडवरती थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि टूटी फ्रुटीनी सजावट करते आणि याबरोबर एक छोटीशी चेरी घेते, ती सुद्धा मध्यभागी ठेवते, म्हणजे अजून या फ्रूट सॅलडच्या सौंदर्यामध्ये वाढ होईल। चला तर मग यंदाच्या उन्हाळ्यामध्ये
हॉटेलमध्ये जाऊन फ्रूट सॅलड खायची काहीच गरज नाही. घरच्या घरीच ताज्या फळांपासून बनवलेल्या फ्रूट सॅलडच्या डिशचा आस्वाद घेऊया. यामध्ये ॲडिशनल फ्रूट्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त आंबट फळं यामध्ये घालायची नाही आहेत, कारण की आपण फ्रूट सॅलड करताना दूध पण वापरतो. त्यामुळे शक्यतो संत्री, मोसंबी आणि अननस या फळांचा वापर करू नका. या फ्रूट सॅलडमध्ये हापूस आंब्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हापूस आंब्याने सुद्धा एकदम डिलिशियस अशी फ्रूट सॅलडची डिश आपली तयार होते. फ्रूट सॅलड बनवताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. सफरचंद आणि केळी ऐन टायमालाच आपल्याला कापायची आहेत, म्हणजे फ्रूट सॅलडचे बाकीची सर्व फळं कापून झालेली असतील आणि दूधसुद्धा जेव्हा गार झालेलं असेल त्यानंतरच जेव्हा आपल्याला फ्रूट सॅलड बनवायचं आहे त्यावेळेसच फक्त सफरचंद आणि केळी कापायचे आहेत. अन्यथा सफरचंद लाल पडते आणि ते दिसायला अजिबात चांगले वाटत नाही आणि याबरोबरच केळीसुद्धा काळी पडायला लागतात. त्यामुळे केळी आणि सफरचंद हे दोन्हीही फळं ऐन टायमालाच आपल्याला कापायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट करायला विसरू नका. याबरोबरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, घरी आलेल्या पाहुण्यांना एकदा तरी ही डिश बनवून नक्की खायला द्या. मला खात्री आहे तुमच्या पाहुण्यांना सुद्धा ही डिश नक्कीच आवडेल. लवकरच भेटूया एका अशा छानशा नव्या रेसिपीसोबत.